नगर एक्सप्रेसच्या टॉयलेटच्या कचरापेटीमध्ये 6 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडलाय। जीआरपी आणि क्राईम ब्रांचची पथके घटनास्थळी दाखल झालेली आहेत। आरोपीने मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह ट्रेनच्या टॉयलेटच्या कचरापेटीत टाकून पलायन केल्याचं आता समजतंय। मुंबईतील कुर्ला परिसरातील एलडीडी टर्मिनस येथे गोरखपूरहून मुंबईला येणाऱ्या रेल्वेमध्ये चिमुकल्याचा मृतदेह सापडल्याचा हा धक्कादायक असा प्रकार समोर आलाय। कुशीनगर एक्सप्रेसच्या टॉयलेटमधील हा प्रकार आहे। गोरखपूरहून मुंबईला येणाऱ्या रेल्वेमध्ये हा मृतदेह सापडलेला या संदर्भातला तपास सुरू आहे। धक्कादायक अशी माहिती समोर येते। कुशीनगर रेल्वेच्या टॉयलेटमध्ये चिमुकल्याचा मृतदेह सापडला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत जोडले। धनंजय, आपण पाहतोय धक्कादायक अशी घटना घडलेली आहे। कुशीनगर रेल्वेच्या टॉयलेटमध्ये चिमुकल्याचा मृतदेह सापडलाय। काय ताजे अपडेट आहेत या घटनेसंदर्भात? कारण आपण जर पाहिलं तर मुंबईच्या कुर्ला परिसरात असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर ही घटना घडलेली पाहायला मिळते। गोरखपूर ते मुंबई जी ट्रेन आहे या एक्सप्रेस ट्रेनच्या टॉयलेटच्या कचरापेटीमध्ये या एका 6 वर्षीय मुलाचा मृतदेह हा सापडलेला आहे। या सगळ्या संदर्भात जीआरपी जे आहे क्राईम ब्रांचची पथक ते घटनास्थळी पोहोचलेलं आहे। या सगळ्या संदर्भातला तपास सुरू आहे आणि आरोपीने मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह जो आहे तो ट्रेनच्या या टॉयलेटच्या कचरापेटीमध्ये टाकून तिथून पळून गेलेला आहे। या सगळ्या संदर्भात आता पोलीस तपास करतायत। त्या घटनास्थळी त्या लहान मुलाची आई जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि हे जे कुटुंब आहे ते सुरतमध्ये राहत असल्याची जी आहे ती माहिती सध्या समोर येते आणि हे सगळं जे आहे ती घटना कौटुंबिक वादातून झाल्याची माहिती सध्या समोर येते आणि या सगळ्या संदर्भात रेल्वे पोलीस असेल या सगळ्या संदर्भातला तपास जो आहे तो करताना पाहायला मिळते। मात्र सूत्रांकडून सध्या जी माहिती मिळाली यानुसार हे सगळं कौटुंबिक वादातून घडल्याची माहिती मिळते। आता सध्या त्या मुलाची आई जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। पोलिसांकडून तिच्याकडूनही अधिकची माहिती ही घेतली जात असल्याची माहिती सध्या समोर येताना पाहायला मिळते। करण, नक्कीच धनंजय, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।